प्रसिद्ध रील स्टार माधवी कुंभारला अटक करण्यात आली आहे। एक मराठी माणूस एक मराठी माणसाला मागे खेचतो। आता काय लोक असं म्हणतील, पण त्या लोकांना सांगण्याआधी ना मी माझा व्हिडिओ स्टार्ट करतो। हे नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल। भाई मला कळतच नाही महाराष्ट्रात काय चालू आहे। हे ना नुसतं फेम घेण्यासाठी याला त्याला असं काय कर ते कर, काय चाललंय का महाराष्ट्रात। एक जण फेमस होण्यासाठी चाकू मारतोय, एक जण फेमस होण्यासाठी ट्रिपा मारतोय, एक जण फालतू गाणे काढतोय। अरे काय चाललंय काय नाही, म्हणजे फेमस होण्यासाठी काही। अरे महाराष्ट्र भाई गुन्हेगारी क्षेत्र नाहीये, आलं की कोणी काही बी करून जाईल। तुमच्यासारख्या हेकड्यामुळे ना आज महाराष्ट्र मागे आहे। आजपर्यंत कुठं असता आणि ह्यो तर पुरा भारतालाच पुढे नेणार होता। पहिले महाराष्ट्राला पुढे नाही भाई, मग नंतर बाकीचा विचार कर। कसं माहिती भाईलो, आम्हाला तुम्हाला काय बोलायचं नसतं बरं का, पण तुम्ही अशी चिंतापंती करते ना, आमच्या मनातून आपोआप ते शब्द निघते भाई। म्हणजे आम्हाला तुमच्याबद्दल का वैयक्तिक राग आहे का काय आहे, तुम्ही अशी चिंतापंती करते ना, त्याच्यामुळे ना मनात राग निर्माण होतो। आणि फक्त आमच्याच नाही बाकीच्या पण होतो, पण ते सांगत नाही, आम्ही डायरेक्ट व्यक्त करून टाकतो। तुम्हाला काय वाटतं माहिती का, एक समाटाचं गाणं बिणं लावलं की लगेच तुम्ही डायरेक्ट डॉनच बनता। अरे भैया डॉन बनण्यासाठी बी ना जिगर लागतो, जिगर। ते ना तुमच्यात काय आढळून तर नाही येत, तुम्ही फक्त हेच करू शकते। थोडं रियालिटी मध्ये या रे, नाही तुमचं रिअली सांगतो लयला पुढे होते, नंतर लयला पुढे होते। आणि भाई मला हेच समजत नाही, यांना फॉलो करणारे हेच तरी कोण कोण घेते यांच्यापासून इन्स्पिरेशन, मला हेच कळत नाही। आणि जे यांना मानतात ते बी यांच्यामुळे बिघडून चाललेत। काऊन माझ्या इन्स्पिरेशन असं केलं तर मी बी करणार, माझ्या इन्स्पिरेशन तसं केलं तर मी बी करणार। तू इन्स्पिरेशन तू गु खातो, तू खाणार का? हा तुम्ही जर अशी चिवत्यापंथी केली ना भाई, तुमचे ते इन्स्पिरेशन म्हणणारे पोर आहे ना ते बी कमी होऊन जाणार आहे। तुम्हाला अक्कल भाई, एवढे फॉलोअर्स घेऊन बसले तुम्ही त्या माणसांना ना काहीतरी चांगलं शिकवायला पाहिजे। तुम्ही काय चिवत्यापंथी, हे व्हिडिओ गाडी, ही चाकू, ही गाणे बनवायचे। बचपन से गुनेगार 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 गुनेगार, बचपन से गुनेगार। तुम्ही ना निवड अशा लायकीचे हो। हे जे छोटे डॉन जे कर्तव्य केलं ना, त्याच्यावर मला एक सांगणं आहे, छोटा डॉन तू आहे ना त्या डीडो कडून आहे ना थोडं माहिती घे जेल मधली, कसं राहतं काय राहतं, म्हणजे मग तुझ्या बी डोक्यात थोडं येईल काय राहतं मध्ये। ते कुठे बी जाऊन हागून येतो, तुला बी हागवायला लागेल, त्या विषय नाही। ए अरे सॉरी बर का, मी विसरलोच नाही, तुम्ही ते लोकांचं ऐकत नाही। घ्या मग त्याला मनाची शानपट्टी घाला। भाई लोक कसं आहे माहिती का, ही जी गावाकडची माणसं आहे ना चुकीच्या लोकांना फॉलो करते। जसं की हे झाले 3 जण 4 जण, यांना फॉलो नाही भाई, अनफॉलो करून टाका भाई, अनफॉलो करून टाका। काहीच नाही भाई, पुरे मोकार घेऊन यांच्यामुळे यांची ना नियत बिघडून जाते भाई। यांना वाटतं आमच्या बहिणं असं केलं तर आम्ही बी करणारच ना, म्हणजे यांनी ना त्यांना ना बाप बनून ठेवलं। सरळ सरळ बोलायचं, नका करू रे असं भाई, नका करू, लय त्रास होतो पुढे जाऊन, व्हिडिओ लय जा। आणि हा या मुद्द्यावर येतो, एक मराठी माणूसच एका मराठी माणसाला मागं खेचतो असं एकाचं म्हणणं आहे। आता तुम्ही अशी चुत्यापंथी केल्यावर काऊन नाही वाढणार भाई, काऊन नाही वाढणार? तुम्ही अशी काही कुठे बी जाऊन हसता आणि म्हणता नाही मराठी माणूस एका मराठी माणसाला मागे खेचतो। अरे तुम्हाला ना असं चांगली अशी मोठी दोरी बांधून ना असं रिपकने एकदा डायरेक्ट मागे फेकलं पाहिजे, तेव्हा तुम्ही सुधारणार आहे भाई। तुम्ही हे ना माझ दाखवू ना पुरं बंड करून टाकेल पुऱ्या महाराष्ट्राला पुरं। आणि या दिदीला तर फ्लाइंग म्हणायचे काय। मराठी माणसाला ना तुमच्यासारख्या हेकड्यांची नाही, चांगल्या लोकांची गरज आहे। तुम्ही जर चांगलं ज्ञान दिलं, चांगलं जर वागले त्यांच्यासोबत, तर काऊन नाही पुढे ना। अरे आमचं बी मन आहे भाई, आम्हाला बी वाटतं की मराठी माणूस पुढे जावा, पण अशी तुमच्यासारखे नाही जावं। तुमच्यात बुद्धी यावा, काहीतरी निर्माण व्हावा, तेव्हा काहीतरी होईल भाई तुमचं, आणि मराठी माणूस पुढे जाईल असा विषय। जाऊ दे आता, यांनी जर चांगले चाळे बी केले ना, त्यांची ते
चुत्यापंथी होणारच भाई. जे पहिल्यापासून चुत्या आहे ते चुत्या राहतच भाई. मी तर म्हणतो यांना आहे ना महाराष्ट्रात नाही पुरा भारतच बॅन करायला पाहिजे. डायरेक्ट चीनला नेऊन यांचा चीना वाचवायला पाहिजे चांगला मोका. तेव्हा यांना अक्कल येईल. सॉरी हा पुन्हा म्हणतो ना तुम्ही शिव्या देते तुम्हीच मागं वाटतो इकड्या तुम्ही असे चाळे करता त्याच्यामुळे शिव्या देतोय. तुम्ही नाही केलं तर खाऊन देईन भाई होत. मी याला त्याला तर नाही रोस्ट करत असं कोणाला बी रोस्ट नाही करत. जे मेंग आहे त्यालाच रोस्ट करत ते बी 100%. कसं माहिती का तुमच्या एका मनाने ना माझ्याकडून धन्यवाद बरं. तुम्ही चाळे करताना आमच्यासारखे लोक चांगला पैसा कमवतात आणि एक मन म्हणते तुम्ही हे चुत्यागिरी बंद बी करायला पाहिजे. काही लोक तुमच्यापासून इन्स्पिरेशन होते ते बी चुत्या बंदी करायला लागतात. जाऊ दे यायला काय करायचं तुमची माहिती. तुम्ही जर चुत्यागिरी नाही केली तर मग आम्ही पैसे नाही कमवणार. जर तुम्ही चुत्यागिरी केली तर आम्ही पैसे कमवणार. आता तुमचं मन काय म्हणतं ते बघा. आम्हाला पैसे कमवून द्यायचे का नाही नसून द्यायचे बी तर ठीक आहे ना. ठीक आहे उलट आम्हाला चांगलं आहे. तर तुम्ही चुत्यापंथी नाही केली तर आपला महाराष्ट्र वर जाईल. तर तुम्ही चुत्यापंथी केली तर आमच्यासारखे माणसं वर जाईल आणि आमच्यासोबत महाराष्ट्राची वर जाईल. कारण मराठी माणूस आहे आम्ही. ते काय नाही रे भाई लोक हे काय नाही काही चुत्यापंथी आणत जाते मार्केटमध्ये. ना आपण बी यांच्या चुत्यापंथीवर आहे ना यांची गाण मला रेडीच आहे त्यांना घेऊ. बरं जाऊ द्या सोडून द्या यांचा विषय. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा नसेल वाटला तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अंदाज के साथ एका नवीन मेंग्याला घेऊ. तोपर्यंत जय महाराष्ट्र. बम्बू डाल के बम्बू डाल के बम्बू डाल के बम्बू डाल के बारीक कुटना जी फिर रात को आनंद